विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। पत्रकार दाऊद मुल्लासह आजची ब्रेकिंग न्यूज। खाद्यतेलाचा बोगस धंदा, दणका देत मनसेकडून भांडाफोड। वसईत एका अनधिकृत गाळ्यात सुरू असलेला तेलाचा काळा धंदा मनसेने उघड केला। नाला सोपारा फाटा परिसरात उमर कंपाऊंड इथे एका गाळ्यात नागरिकांच्या आरोग्याला घातक असलेल्या सनफ्लॉवर तेलाचं पॅकिंग केलं जात होतं। मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह धाड टाकून याचा भांडाफोड केला। या तेलाचा वसई विरारसह पालघर परिसरात वेफर्स फरसाण बनवण्यासाठी वापर होत होता। बनावट खाद्यपदार्थ, भेसळयुक्त पदार्थ अथवा अन्य इतर कोणत्याही बाबींवर FSSAI ची बारीक नजर असते, मात्र तरी देखील असे प्रकार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे। भेसळ करणारे व्यावसायिक आज राजरोस दिसून येत आहेत। असाच एक प्रकार मनसेने नाला सोपाऱ्यामध्ये उघड केला आहे। खाद्यतेलामध्ये भेसळ केली जात असल्याचे या ठिकाणी दिसून आले। या गोदामामध्ये मनसे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी संध्याकाळी धाड टाकली। यावेळी गोदाम मालकाला मनसे स्टाईलने धडा दिला। याचा व्हिडिओ अविनाश जाधव यांनी शेअर केला आहे। नाला सोपारा फाट्यावर गाळ्यामध्ये अनधिकृतपणे खाद्यतेलामध्ये भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी येत होत्या। हे खाद्यतेल वसई विरार परिसरामध्ये वेफर्स फरसाण बनवणाऱ्या व्यावसायिकांना विकले जात होते। त्यामुळे आपण खात असलेल्या वेफर्स फरसाणसाठी भेसळयुक्त तेल वापरले जात असल्याची शक्यता अविनाश जाधव यांनी व्यक्त केली आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।